नमस्कार. पत्रकार हेमंत जोशी ऑफ द रेकॉर्ड कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत करतो. फार पूर्वीची गोष्ट आहे. पुण्याजवळच्या बारामतीमध्ये एक व्यापारी राहत होता. व्यापाऱ्याचं दुकान होतं. दररोज पैशांचा गल्ला त्याच्याकडे जमा व्हायचा. मग व्यापारी दुपारी जेवायला यायचा. जेवण झालं की थोड्या वेळ झोप काढायचा आणि पुन्हा दुकानात जायचा. व्यापाऱ्याचं हे झोपणं, त्याचं दुपारचं गाढ झोपणं हे बायकोनं ताडलं आणि तिनं तो एकदा झोपला की त्याच्या खिशातून पैसे काढायला सुरुवात केली. मग सुरुवातीला ती 1 रुपया काढायची. व्यापाऱ्याच्या ते लक्षात आलं नाही. पुढे पुढे 2 रुपये काढायला लागली. तरीही व्यापाऱ्याच्या लक्षात आलं नाही. मग तिची हिंमत वाढली आणि मग बऱ्यापैकी पैसे ती दररोज काढायला तिची हिंमत व्हायला लागली. आणि नंतर मात्र व्यापाऱ्याच्या लक्षात आलं की दररोज दुपारी घरी जेवायला आल्यानंतर आपण झोपलो की त्यानंतर आपल्या खिशातले पैसे काढले जातात. परंतु घरातलं कुटुंब मोठं, त्यात बायकोवर संशय घेणं त्याच्या ते ध्यानीमनी देखील नव्हतं. मग कधी त्याचा घरातल्या नोकरांवर संशय असायचा, तर कधी कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मुलांवर त्याचा संशय. पण आपली पत्नी असं काही करेल, जिला आपण नित्यनियमाने खर्चायला पैसे देतो, तीही असं काही करेल हे त्याला कधीही वाटत नव्हतं. पण एक दिवस त्यानं काय केलं की झोपेचं ढोंग केलं आणि त्यानंतर त्याच्या लक्षात आलं की त्याच्या खिशातून पैसे काढणारी दुसरी तिसरी कोणी नसून ती त्याची बायको होती. पण तो तिला काहीही बोलला नाही. त्या दिवशी देखील त्यानं तिला पैसे काढू दिले. आणि दुसरे दिवशी जेव्हा ती पत्नी हा झोपल्यानंतर पैसे काढायला गेली, तिनं खिशात जेव्हा हात घातला तेव्हा तिच्या हाताला एक विंचू कडकडून चावला. ती तशी युक्ती त्या व्यापाऱ्यानं केली होती. त्यानं आपल्या खिशात विंचू सोडून नेहमीप्रमाणे तो सदरा खुंटीला टांगून ठेवला होता. आणि जेव्हा हिनं खिशामध्ये हात घातला तेव्हा तो विंचू तिला कडकडून चावला. दुसऱ्या दिवशीपासून मात्र तिची ही चोरी करण्याची सवय कायमस्वरूपी गेली. मित्रांनो, फार महत्त्वाचं म्हणजे असं की ही कथा आणि त्या पद्धतीचं हुबेहूब कथानक आपल्या या राज्यामध्ये घडलं आहे. अतिशय बारकाईनं तुम्ही मी जे काय सांगतो आहे ते कान देऊन ऐका. किंबहुना जे मी तुम्हाला आधी प्रत्येक व्हिडिओमधून सांगितलं आहे, मोठ्या खुबीनं तुम्हाला ते सांगत आलो आहे, त्याकडे तुम्ही बारकाईनं लक्ष देत चला किंवा माझं लिखाण बारकाईनं लक्षात ठेवत चला. मी हे जे आधी सांगितलं तेच नेमकं घडलं आहे. तेच नेमकं काल आपल्या या राज्यात घडलं आहे. असे 4 दलाल त्या मंत्रालयासभोवताली, मुख्यमंत्री शिंदे यांच्या भोवताली किंवा विविध अधिकाऱ्यांच्या दालनात बसून किंवा अधिकाऱ्यांना आपल्या घरी बोलवून, आपल्या कार्यालयात बोलवून जे दलाली करण्यात धुडकूस घालत आहेत, धुमाकूळ घालत आहेत, त्या 4 दलालांपैकी काल 3 दलालांच्या घरी, विशेष म्हणजे असं की ज्यांच्या घरी काल केंद्रातल्या CGST म्हणजे एका प्रभागानं मोठी धाड घातली आहे, ज्या 3 दलालांकडे धाड घातलेली आहे, हे तिघेही दलाल गेल्या काही वर्षांपासून
म्हणजे आधी उद्धव ठाकरे आणि त्यानंतर एकनाथ शिंदे सत्तेत आल्यापासून ज्यांना कोणाला ईडीचा, आयकर खात्याचा, पोलिसांचा, केंद्रातल्या या पद्धतीच्या यंत्रणेचा त्रास होत होता, ते सारे त्यांना ॲप्रोच व्हायचे आणि तुम्ही काळजी करू नका, वर सांगून आम्ही तुम्हाला या संकटातनं वाचवू, या पद्धतीनं हे बोलून मोकळे व्हायचे आणि अर्थातच त्यात मलिदा मिळवून विविध कामं करून हे दलाल मोकळे व्हायचे. आणि त्याच दलालांच्या घरी, कार्यालयांमध्ये काल मोठ्या धाडी घालण्यात आलेल्या आहेत. म्हणून मी तुम्हाला ती व्यापाऱ्यांनं विंचू सोडलेली कथा सांगितलेली आहे की हे जे दिल्लीमध्ये बसलेले आहेत ना, ज्यांना अनेक जण लाईटली घेतात किंवा मोदी, शहा, फडणवीस यांचं आमच्याकडे लक्ष नाही किंवा काहीही केलं तरी चालतं, एकदा का त्यांच्या सभोवताली सत्तेत येऊन बसलं, घुटमळायला लागलं की काहीही केलं तरी चालतं, हा जो गैरसमज या मंडळींनी करून घेतला होता, त्याचा फार मोठा झटका या तिघांनी किंवा या मंडळींनी, त्यातल्या दोघांनी या अशा दलालांना दाखवून दिलेला आहे. त्यामुळे राज्यातल्या दलालांच्या सत्तेतल्या राजकारणात मोठी खळबळ माजलेली आहे. मित्रांनो, याच पद्धतीची नेमकी सूचना मला थेट अजित पवार यांना करायची आहे. आपण सत्तेत आलो, सत्तेत बसलो म्हणजे फडणवीस किंवा भारतीय जनता पक्षाची ती मोठी गरज आहे. या आविर्भावात अनेक चुका ज्या पद्धतीनं अजित पवार आणि त्यांच्या सभोवतालचं मंत्रिमंडळ करत सुटले आहेत, त्यांची देखील एक दिवस व्यापारी आणि बायको पद्धतीनं कान उघडणी केल्या जाऊ शकते. किंबहुना तुम्हाला आठवतं किंवा नाही, किंवा तुम्ही ते वाचलं किंवा नाही, किंवा तुमच्या ते कानावर आलं की नाही मला माहीत नाही, पण याच अजित पवारांच्या जाचाला, त्यांच्या हुकुमशाहीला, त्यांच्या दादागिरीला, त्यांच्या मस्तीला न जुमानता शिंदे यांच्या निकटवर्तीय असलेल्या एका मंत्र्यानं थेट उद्धवकडे जाण्याचा निर्णय घेतला होता. किंबहुना त्याचा जो भाऊ आहे, त्या मंत्र्याचा जो लक्ष्मणासारखा पाठीराखा आहे, त्याचा भाऊ आहे, त्या भावानं तर मशाल हाती धरून आपले फोटो सगळीकडे मिरवायला देखील सुरुवात केली होती. अर्थात अत्यंत भावनिक असलेल्या एकनाथ शिंदे यांनी लगेचच त्या पद्धतीनं फडणवीसांशी बोलणी केली, त्यांना नेमकी वस्तुस्थिती समजावून सांगितली आणि त्यानंतर प्रकरण शांत झालं आणि पुन्हा एकदा मशाल बाजूला टाकल्या गेली आणि एकनाथ शिंदेंच्या शेजारी जाऊन हे बंधुराज बसले. मित्रांनो, 3 अमराठी दलालांकडे ही जी धाड पडली आहे, संख्या एकंदर 4 आहे. चौथा दलाल तर थेट ब्राह्मण आहे, अतिशय बदमाश आहे. त्या 4 दलालांपैकी एक दलाल अमेरिकेत जाऊन बसण्याची तयारी करतोय, त्या दृष्टीनं त्याची तिकडे इन्व्हेस्टमेंट सुरू आहे. आणि हा जो ब्राह्मण दलाल आहे तो आता दुबईत बसण्याची भाषा करू लागला आहे. मित्रांनो, माझी सटकू द्या, मी तुम्हाला एवढे पुरावे समोर मांडेल की तुम्ही सारेच्या सारे अवाक व्हाल. माझं देखील वागणं तो व्यापारी आणि बिनसू पद्धतीनं आहे. मर्यादा राखून प्रत्येकानं वागलं पाहिजे. मर्यादा सोडल्या तर
मला भीती माहीत नाही आणि कशात लोभ पण नाही, कशाचा लोभ पण नाही, काही अडतही नाही, समाधानी आहे. त्यामुळे ज्या पद्धतीनं मोहित कंबोज यांच्यासारखे लढाऊ या राज्यात आहेत, त्याच रांगेत आम्ही देखील जाऊन बसतो. लढणं आम्हाला नवीन नाही. तूर्त एवढंच मित्रांनो. नमस्कार.